बादशाह मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हलवला साला मार्केट त्याने त्याचीच हाय रे हवार मैदानाच्या आतमध्ये केतन वामन म्हात्रे आणि त्याच्या साथीला 12वा खेळाडू दोन्ही संघांनी अगदी वेळेत यायला हवा याच्याकडे लक्ष वेधेन मी. रावळे संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत आलेला आहे. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी केतन म्हात्रेच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना जीत भोईरला तुम्ही पाहताय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाकळण गावची रन मशीन एका बाजूला आहे तर आपल्या संयमी आणि धुवाधार खेळीच्या जोरावरती मैदान गाजवणारा एका बाजूला जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंनी सातत्याने मैदान गाजवली. आज मात्र या खेळाडूला तुम्ही पाहणार आहात. नील हरेश्वर केणी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. लेदर बॉल पासून सुरुवात या खेळाडूची झाली. तिथून रबर बॉल मध्ये मोठमोठ्या संघांची दारं ठोठावली आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टाई पॅकर्स या संघामध्ये सातत्याने खेळत असताना पालघर जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलंय तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धडाकेबाज चषक 2026 मध्ये केतन वामन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वाकळण गावचा सितारा बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडत असताना पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात या मॅचचं. पहिला चेंडू, पहिला बॉल कट केला. चेंडू पाठवलाय केतन म्हात्रेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. तो आलाय धडाकेबाज चषकामध्ये आणि धडाकेबाज सुरुवात त्याने केली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. पुढचा बॉल निहिल केणी. पुढचा चेंडू खोलातला होता. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगात मारला. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पहा. स्ट्रेट मारला. फॉलो थ्रू चांगला होता. हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनलाय. फॉर्मामध्ये हा खेळाडू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय. आडवा बॅटने लगातारचा दुसरा. वन मो अनदर बिग हिट. केतन म्हात्रे बादशाहची बादशाहत अद्याप कायम. षटकार. केतन म्हात्रे 2 चेंडू 2 षटकार 1 चौकार. निहिल हरेश्वर केणीवरती चढवलेले हल्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. धाव फलकावरती 16 बनल्या. पहिल्या 3 मध्ये 16 आल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा दिशाहीन राहिला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. इस ग्राउंड की बख्शी है तुझे तो इस हुकूमत. ये तेरी सल्तनत है. तू सुलतान बनकर आया कर. ओय सुलतान बनूनच आला खेळाडू मैदानावरती. पुढचा बॉल या वेळेला बॅटची ठिके जाऊ साडेज. केतन म्हात्रे नावाचं वादळ शमलं. पुढच्या बॉलवरती कॉट बिहाइंड विकेट स्वरूपामध्ये तो बाद. चला बॅटर त्वरित येऊ द्यात. 30 सेकंडच्या आतमध्ये बॅटर यायला हवा. 1. भूपेशजी घराळे आपले हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय.
केतन म्हात्रे पहिला धक्का इथे लागला. खरं तर ग्रामीण स्तरावरचे खुल्या गटातील एक संघ पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल रीच मध्ये नव्हता, उजव्या यष्टीच्या फारसा दूर ठेवला होता आणि ही रणनीती होती फलंदाजासाठी. हा ट्रॅप होता. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. आज जो कट केला होता, पहिला चौका ठोकला होता, तदनंतर समोर षटकार मारला. रीच मधला बॉल आणि समोर मारलेला केतनने हा हेलिकॉप्टर लुक दिला आणि समोर षटकार ठोकला. पुढचा बॉल देखील षटकार आला होता. हा तिसरा चेंडू या षटकातील. ऍक्शन रिप्ले पहा आणि तदनंतर कॉट बिहाइंड विकेट तो बाद होत असताना पाहायला मिळाला. मोठा आदरा लागला. उजव्याशीचा फारसा दुरून जाणारा बॉल आणि काय टेलिकास्ट तुम्ही पाहताय. कौतुक करेन मी 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. सर्व काही पाहायला मिळालं. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. तिसऱ्या क्रमांकावरती निशांत बॅटिंगसाठी आलाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या स्कोर कार्ड वरती बनल्या त्या अर्थात 17 ऑन दी बोर्ड आहे. जीत भोईर नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. निशांत कोलातला बॉल होता, इनसाइड आउट केला. क्षेत्ररक्षक तैनात. इथे झेल टिपण्यात आलाय. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13. तुम्हाला गोरसाई बी टीम खेळताना पाहायला मिळेल आणि या संघाचे दोन्ही खेळाडू देखील दाखल झालेत. प्रेक्षक वर्ग याच गोष्टीची वाट पाहत होता की हे खेळाडू कधी येतील आणि पुन्हा एकदा गावासाठी कधी खेळताना पाहायला मिळतील. होय, ते आलेत पुन्हा एकदा. पहिलं षटक संपलं. निहिल केणीचं हे षटक कभी खुशी कभी गम स्वरूपाचं होतं. पहिले 3 चेंडू त्याच्या विरोधात होते. तदनंतर त्याने विकेट देखील प्राप्त केला. इमेश गरत गोलंदाजी मार्क वरती आलाय परत. 17 बनल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा खेळाडूकडे संयम आहे, धीरोधार्तता चांगली आहे, बॅटिंगचा क्लास नेहमीच त्याने दाखवलाय. आज त्याला कसपणाला लावावं लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 बाईक आणि 1 कार त्याच्याही नावावरती आहे. मैदानाच्या बाहेर निघून गेलेला खेळाडू 39 बाईक आणि 6 कार मिळवणारा केतन वामन म्हात्रे निघून गेलाय. गावाची ओळख नेहमीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर ज्या रीतीने मोतीराम भोईर नेहमीच आठवणीत राहणारा खेळाडू. खोलातला बॉल उजव्याशीच्या बाहेर ठेवला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हिमेश वेगाने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळतोय. या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंच्यासाठी सातत्याने आपण पाहिलं ना तर सातत्याने कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती खेळतात. किंबहुना निसर्गात जिथे समुद्राच्या शेजारी असणारी गावं आहेत आणि त्या कारणास्तव सातत्याने तिथलं क्रिकेट वातावरणाशी समय साधणार आहे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. पुन्हा एकदा तेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतो. लगातार 2 बॉल डॉट आल्यात. निर्धाव चेंडू इथे मात्र प्रेशर क्रिएट करणार आहेत. हे मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होणार आहे कारण केतन बाद झालाय. धावा गोळा करायच्या आहेत. केतनची फलंदाजी प्रत्येकाला पाहायची जाते आणि आज त्याने मात्र तो खेळ साकारता आला नाही. त्याला मोठ्या फटक्या खेळण्याच्या उदार्यात तो आपली विकेट गमावून बसला. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा भेद. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. ऍक्शन रिप्ले पहा. पदलालित्य तितकंसं झालेलं नाही आहे. सातत्याने आपण पाहतो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतोय जीत भोईर. 3 बॉल 0 वरती तो नॉट आउट आहे. 11.33 करंट रन रेट आहे. हाही बॉल लगातारचा चौथा. हिमेश गरत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. कटिबद्ध आहे तो. फ्रूट सलाड गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. त्याच्याकडे गोलंदाजीची संपूर्ण आयुधात ही फिंगर रोल केली होती. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बॉलचं वळण प्राप्त झालं होतं. हवेमध्येच हेलकावे खाल्ले होते चेंडूने. डॉट बॉल आले 4. 17ला 2. 17 धावा धावलक्यावरती आहेत. आपल्या रिदन मध्ये कुठेतरी बिघाड झाला इमेजचा. तो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 17 बनल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. महत्वाची मॅच मैदानावरती रंगते आहे.
एका बाजूला दीपकदादा प्रदीशन वाकळण आणि त्याच्या अगेन्स्ट जाकमाता 11 रावळे. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला होता. ड्रायव्हिंग लेन वरती बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. युवा खेळाडूंचा संच, युवा खेळाडूंचा भरणा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये रावळे संघाला तुम्ही पाहताय. या संघाची एकात जिथे मात्र एकी बांधिलकी सातत्याने आपण म्हणतो ना एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. हे खेळाडू एक आहेत आणि नेक आहेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. अल्पावधीमध्ये या संघाने आपलं नाव कमवलंय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्यासाठी आधीच पुढे ससावला होता. उजव्या सीच्या बाहेर निघाला. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट करण्यात आता धावा आल्यात एकंदरीत 2. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा फलकावर दिया. 2 फलंदाज बाद. 20 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
येतोय 8 बॉल 4 धाव संख्येवरती जीत भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. मयुरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 25ला 3 आहेत. वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण या धावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढचा बॉल निखिल केनी लोअर फुल टोज होता डाऊन ग्राउंड केलाय ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट मारला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपला हजर दबावीपणा अति उत्तमरित्या त्याने दाखवला. मोठ्या शिताफीनं चेंडूला फील्ड केला फेकी केली. धाव फलकावरती एक संघाची धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 26ला 3. तिसऱ्या षटक शेवटचा चेंडू या षटकातील 23 धावा खर्च केल्यात निखिल केणीने. कमबॅक काय राहतं ना त्याने दाखवून दिलंय. कमबॅक आणि वेलकम बॅक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेचं आणि महत्वाचं राहतं ते त्याने करून दाखवलं. यावेळेचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर गॅप शोधण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स होते. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. साहिल चापटेचे एफर्ट्स पहा लाजवाब. ऍक्शन रिप्ले साइड कॅमेरा अँगलने जर का आला ना तर हा उडता चीता इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले फ्रंट कॅमेरा अँगलने तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न केला परंतु फ्लाय केली होती. झेप घेतली होती तिथे. झेल बनू शकलेला नाही जीतचा. जीवदान त्याला मिळालं. साइड कॅमेरा अँगल सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. हा बॅक कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल कट केला तिथे उडता चीता पाहायला मिळाला. झेल मिळाला नाही परंतु प्रयत्नाला 100 आउट ऑफ 100 आपण देऊ. धाव फलकावरती म्हणला 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 27. एक ब्रेक घेऊया डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. हा बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय घारीच्या नजरेतून. आणि आज मात्र तुम्हाला बर्ड आय व्ह्यू ड्रोन व्ह्यू ने तुम्ही या स्क्रीनवरती हे मैदानाचं विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. फ्लड लाईट्स मध्ये रंगणाऱ्या ह्या क्रिकेटचा सोहळा आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील ही लाख बादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. जीत भोईरला स्वतःला सिद्ध करावा लागेल. बडा व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. रवींद्र पाटीलचा पहिला बॉल आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक तैनात. फ्री होम डिलिव्हरी. पुढच्या बॉलवरती जीत भोईर बाद. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9. आजा आजा जिंद शामी आने के बाउंड्री लाईन वरती हार्दिक घरतने टिपलेला पाहायला मिळाला. 27ला चौथा फलंदाज बाद झाला. ऍक्शन जिथे मात्र स्क्रीन वरती तुम्ही हा बडा व्ह्यू पाहताय. नवीन बॅटर लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये प्रीत भोईर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला त्याला आपण पाहत आहोत. या साऱ्या गोष्टींची शहानिशा तो करत असताना पाहायला मिळतो आहे. टेनिस क्रिकेटचा काया पालट या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. आणि अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. दमदार आणि देखणं दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रवींद्र. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. केवळ एकेरी धाव. सिंगल वरती समाधानी या दोन्ही खेळाडू. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28-20 येत ऑन दी बोर्ड. स्क्रीनवरती सध्या दगडीला तुम्ही हा ड्रोन व्ह्यू सध्या दगडीला पाहत आहात. ड्रोन व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. खरं तर विविध कॅमेरा अँगलने या साऱ्या गोष्टींची शहानिशा सातत्याने होत असताना पाहायला मिळाली आहे. क्रिकेटचा खेळ पहा ना किती रंग बदलतो. आडवा बॅटने बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं. फ्लिक केला आणि ठोकलाय.
चौकार येत असताना पाहायला मिळाला ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन, गॅप मोठा होता आणि इथे धावांचा तोटा झालेला नाही या चौकाराला. ऍक्शन रिप्ले, क्रीजचा वापर चांगला केला मयुरेश भोईरने. चौकाराला त्याच्या बॅटमधून पुढचा बॉल. पुन्हा पुन्हा खोलातली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अँगल क्रिएट केलेत, मुभा द्यायची नाही आहे फलंदाजाला, याकडेच कल पाहायला मिळालाय. अगदी सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करण्यात येते. 2 चेंडू 5 वरती 3 बॉल आणि 6 वरती मयुरेश भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. 33ला 4 आहेत. स्कोर कार्ड वरती धाबा 33 बनलाय. 4 फलंदाज बाद. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. नेक्स्ट मॅच अंश 11 चिरनेर आणि त्याचा अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय भरत चिंगोळे गोरसाई बी टीमला तुम्ही पाहणार आहात. फुलालेंचा बॉल, थेट यस्त्यांचा वेध, बँग ऑन टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. रवींद्रला सफलता, फलंदाज बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 20. रात बिताई है अखियों बॅटर प्रीत स्ट्रायकर हिंड वरती होता आणि फुललेंचा बॉल अगदी चॅनल मध्ये थेट यष्टांचा वेध घेणारा. एक स्नॉटर होता, अनप्लेएबल डिलिव्हरी, प्रीत बाद झाला. धावलकावरती धाब्यात ते एकंदरीत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 33 धावा धावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. उमेश मैदानाच्या आतमध्ये, उमेश भोईरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी. तो येत असताना पाहायला मिळतो. रवींद्रने 6 धावा आणि 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. सफलता प्राप्त केली आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा कोलवा टप्प्याचा डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. थ्रोईंग आर्म्स पाक किती चांगले आहेत. काय थ्रो पाहायला मिळाला बाउंड्री लाईन वरून. मुकेश होते त्या ठिकाणी. बाउंड्री रायडर चांगलं कामकाज करतायत. थ्रो चांगले पाहायला मिळालेत. या आकर्षक करंडक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर या मुरबाडचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि वर्ल्ड कप सारखीच ही ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा बनल्या. 4 षटकांचा खेळ संपला. जिथे 34 धावा धावफलकावरती आहेत. 16.53 सेकंदाचा अवधी घेतलाय 4 षटक हाताळण्यासाठी. शेवटच्या षटकाचा खेळ होणं बाकी आहे. 34ला 5. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. धावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. हार्दिक गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. रावाळे टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी लक्ष वेधन अंश 11 चिरनेर आणि त्याचा अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय भरत चिंगोळे गोरसाई बी टीमला तुम्ही पाहणार आहात. चला तयार व्हा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं सर्वाधिक गरजेचा विषय राहील. धावलकावरती 34 आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. रॉकी ग्रुप मध्ये ज्याच्या नावावरती सर्वाधिक ग्रामीण स्तरावरती मालिकेभराचा तो हकदार राहिला होता, तो हार्दिक घरात गोलंदाजी मार्क वरती आलाय. नुकतीच आपण पाहिली सपाळ विभागामध्ये मोठी स्पर्धा. यावेळेचा बॉल लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. हार्दिक स्वतः चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. 6वा धक्का. 34ला 6वा फलंदाज बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. शरीरापासून इथेही दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज घेतली आणि हार्दिक घरात चेंडूच्या खाली येतो. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि एक चांगला झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हार्दिक घरातने हा झेल टिपलाय. कमिटमेंट चांगली आहे, एफर्ट चांगले दिले आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं होतं.
गोरसाई बी टीमचा कॅप्टन या ठिकाणी येत असताना मेघनाथला आपण पाहतोय, परंतु त्याच वेळेला मी लक्ष वेधेन अंश 11 चिरनेर. चला कॅप्टन येऊ द्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, वेगाने येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. फेकी स्क्वेअर झाली आहे, फायदा उचलला जाईल का, परंतु समाधानी आहे दोन्ही खेळाडू. हर्ष भोईर आणि एका बाजूला मयुरेश. 2,22,222 रुपये. तिथे मात्र सेकंड प्राइज आहे 1,11,111 रुपये. 19 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी ऑल इंडिया ओपन तुम्हाला थरार पाहायला मिळणार आहे. 35/6 हा स्लोअर होता आणि तो रीड करू शकला नाही बॅटर. हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा, फिंगर रोल केली होती. बॉल चांगला टाकला, दूर ठेवला होता. मयुरेश भोईरच्या रीच मध्ये द्यायचा नाहीये, त्याच्या रडार मध्ये द्यायचा नाहीये, याचकडे कल पाहायला मिळालाय. 35/6 बाद झालेत. मयुरेशला आपण सध्या स्ट्रायकर हिंडला पाहतोय. शुभचं षटक आहे. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला, बॅकहँड एरिया, क्षेत्ररक्षक नाही आहे. धाव मिळतील या बॉलवरती, परंतु वेगाने आलाय क्षेत्ररक्षक, चेंडूला रोखलाय. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर. धाव फलकावरती धावा 37. तितक्या धावा आल्या नाहीत. केतनला आपण पाहिलं, आज किरणची अनुपस्थिती पाहायला मिळाली संघामध्ये. संघातील काही महत्वाचे खेळाडू वाकळण संघाचे हजर राहू शकलेले नाही आहेत आणि संघाचा तो फौजफाटा सुसज्जित झालेला नाही. याच कारणासह संघ अडचणीमध्ये आहे. ऑन साइडला व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला, ठोकला षटकार. त्रेचाळीस धावा धावलकावरती आहेत. 43 ऑन दी बोर्ड. सुरुवातीच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा बनल्या होत्या, एकंदरीत 17 आल्या होत्या. परंतु कमबॅक काय असतं ना, हे नील केणीने दाखवून दिलं. लाजवाब गोलंदाजी केली, केतनला बाद केलं. त्याच नीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता. सध्या दगडीला हे चर्चेतील नाव आहे, सध्या दगडीला फॉर्मातील खेळाडू आहे आणि या खेळाडूने मॅच मध्ये पकड मजबूत करून दिली संघाला. 43/6 शेवटचा चेंडू या सत्रातील. मयुरेश भोईर ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल, लोअर फुल टोस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, षटकार. आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपलाय, षटकार आला आणि अगदी बैठक पाहायला मिळाली. आडव्या बाटने षटकार टोकला मयुरेश भोईरने. संघाची धावसंख्या एकंदरीत बनली आहे स्कोर कार्ड वरती 49-50 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये. ऍक्शन रिप्ले फ्रंट कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय षटकार येत असताना पाहायला मिळाला. बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहूयात आणि तदनंतर लगेच टॉस बॉक्सकडे आपण बघणार आहोत. टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी तैनात इथे आलेले आहेत. केतन म्हात्रेने 4 बॉलमध्ये 16 धावा बनवल्या. जीत भोईर 10 बॉल 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. निशांतच्या बॅटमधून 2 चेंडू 0 धाव. 2 बॉल 3 वरती सनी म्हात्रेने बॅटिंग केली. 7 बॉल 20 धावा मयुरेश भोईरच्या बॅटमधून आल्या. एक्स्ट्रा 2 आल्या. एकंदरीत 49 बनल्यात. बॉलिंग समोर आपण पाहणार नाही आहोत कारण या आपण टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टनला रिपोर्टिंग करतायत. लगेच टॉस करण्यात येईल. धन्यवाद. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. 2 धावांची पेनल्टी आहे, अर्थात त्या 2 धावा मायनस होणार आहेत. याकडे आपण लक्ष वेधूया. लक्ष कमी होईल रावळे टीमसाठी. वाकळण संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. 50चं लक्ष होतं, त्यामध्ये 48 बनेल. 49चं टार्गेट राहील. व्यासपीठावरती महेंद्र दादा म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करेल अंश 11 महागणपती चिरनेर. एक संघ आहे उरण तालुक्यातील, एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील आणि या 2 संघांमध्ये हा सामना. टॉस आपण करणार आहोत. महेंद्र दादा म्हात्रे, दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचे नक्कीच सर्व आहेत आणि
त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड असं कॉल आहे, आलेला आहे हेड. टॉस जिंकलेला आहे अंश 11 गणपती चिरनेर या संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. उरण तालुक्यातील एक नामवंत संघ आहे चिरनेर संघ, समोर गोरसई बी सारखा एक बलाढ्य संघ आहे. काय स्ट्रॅटेजी आहे या मॅच मध्ये? आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तो सध्या संघ चांगला आहे. आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धडाकेबाज चषक, मुरबाड तालुक्यातील वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला म्हटलं जातं, या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद मानतो. तर नक्की शुभेच्छा असतील संघाला. आमच्यासोबत संदेश केने आहे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. समोर अंश 11 महागणपती चिरनेर हा संघ आहे. तर या संघासमोर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 55+ करण्याचा प्रयत्न करू, कारण की आज भावेश आणि पवन इनमध्ये असल्यामुळे 2 बॉलरसुद्धा वाढले आणि ऑलराऊंडर प्लेयर आहेत आमचे आणि चांगला खेळ होईल. आणि त्यांची बॉलिंग वाढल्यामुळे आमची बॅटिंग यावर्षी चांगलीच होते. फक्त बॉलिंगमध्ये कुठे संघ मार खात होता. आता बॉलिंग आलेलं आहे, 2 बॉलर वाढल्यामुळे आमचा संघ अजून स्ट्रॉंग झाले आणि चांगला खेळ होईल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सर्वांना उत्सुकता असते, कारण की मुरबाड तालुक्यातील हा वर्ल्ड कप आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ही स्पर्धा खेळायला सर्व टीम म्हणजे येत असं इथं, कारण की एवढी मोठी स्पर्धा असते या परिसरामध्ये आणि एवढा मोठा आयोजन डे नाईटचा. आणि मला तर वाटतं ग्रामीण ओपनसुद्धा आणि मुरबाड ग्रामीणसुद्धा आहे, त्यामुळे मोठं आयोजन आहे आणि ऑल इंडिया ओपनचा पण आयोजन आहे. त्यामुळे खूपच मोठी स्पर्धा आणि चांगली स्पर्धा आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे अंश 11 महागणपती चिरनेर या संघाने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या संघाला. विद्यमान सामना सुरू आहे, जिथे खेळाचे दुसरं सत्र सुरू होतो आहे. यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली, प्रसादजी परब सरांचा आवाज. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन संते, थँक्यू सो मच जयेश भोसले. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात झाली आहे. धाव फलकावर आता आपण बघतोय धावसंख्येची अंकी जर 49 आणि 50 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग इथे ग्राउंडवर सुरू आहे मैदानावर. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. हा पहिला सामना आपण जो बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये या 2 बलाढ्य संघांमध्ये, जिथे आपण बघतो की दिव्यदादा प्रतिष्ठान जी स्पोर्ट्स वाकड विरोधात श्री जागमाता रावळे संघ, ज्या रावळे संघाला आता 50 धावा करायच्या आहेत. निखिल स्ट्रायकिंगला उभा आहे. पुढचा चेंडू स्टिअर केला फक्त पॉईंटच्या दिशेने. चेस सुरू आहे. खूप चांगला इंटेलिजन्स स्ट्रोक, डीप पॉईंटला चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत धडाकेबाज चौकार. निखिलने चौकारने खातं उघडलं. बघितलं ऑप्शनच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर होतोय चेंडू. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. खूप चांगला स्टिअर फटका बघायला मिळाला आणि डीप पॉईंटला चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. पॉवर प्लेमध्ये हा पहिला चौकार येतोय. केतन म्हात्रे पुढचा चेंडू राऊंड विकेट, थोडासा मागे थांबून पुल करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग दाखवत आहे. संधी रनआउटची, पण क्विक सिंगल कंप्लीट. केतन स्वतः अप्रिशिएट करतोय या फिल्डिंग बद्दल. फर्स्ट अटेम्पमध्ये बघितलं त्या ठिकाणी चेंडू सर्कलच्या थोडासा बाहेर जात होता, पण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 50चा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटकामागे 10ची सरासरी मेंटेन करावी लागेल. नेक्स्ट टाइम हवेमध्ये चेंडू, विकेट किपर डाऊन द कॅच आणि तिथे जीत असल्यामुळे तिथे चूक होणार नाहीये. सुरेख झेल फिनिश केलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का लागतोय बॅटिंग करत असताना श्री जागमाता रावळे या संघाला. आणि या संघाचा आघाडीचा फलंदाज जीत पाटील बॅक टू डगआउट. जीतचा कॅच जीतनेच पकडला आणि पहिलाच धक्का लागलाय तो या संघाला. फलंदाज बाद. 19, 18, 17, 16, 15. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि त्याचबरोबर बहुचर्चित बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा म्हणजेच सर्वांच्या आवडीची धडकेबाज चषक वडवली 2026 स्पर्धेचं 51वं पर्व तुम्ही पाहतात आणि या स्पर्धेची ही 3री रजनी.
जिथे आपण बघतोय की ग्रामीण ओपन ग्रामीण हाफ सुरू झालाय आणि पहिला सामना आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये रंगलाय. काल आपण बघितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये भादवड बी संघाने मात्र आपली जागा कन्फर्म केली, ते म्हणजेच बक्षीसपात्र फेरीमध्ये. असू द्या, एकूण 8 संघांचा खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडला हार्दिक पहिल्यांदा येतोय. बॅक टू द बॉलर, चांगला फटका समोर ऑफर केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उमेश, चेंडू कव्हर करतो त्या ठिकाणी. हरीश त्या ठिकाणी आहे आणि चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज हार्दिक खातं उघडतो एका धावेने. पॉवर प्ले आतापर्यंत एकमेव चौकार ज्याने मारलाय तो स्ट्राईक एंडला येतो निखिल. खूप चांगला त्याने स्टिअर केला होता चेंडू पॉईंटमध्ये. निखिल ऑन स्ट्राईक. निखिल हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरापासून थोडासा दूर आणि निर्धाव चेंडू सरळ विकेट किपर जीतच्या हातामध्ये. निखिल एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखलकर 7 धावा आणि जसं आपण मगाशी उल्लेख केला की पेनल्टी लागली आहे ती दिबदादा प्रतिष्ठान वाकर्ण संघाला आणि त्या संघाच्या आता मात्र त्यांच्या अपोनंट टीममध्ये 2 धावा आपण ऍड करतोय स्कोर कार्डवर. म्हणजे धावसंख्या एका षटकाखेर 7 होती, 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या, धावसंख्या झाली ती 9. आज या स्पर्धेची तिसरी रजनी आहे आणि खास करून विशेष अतिथी तुम्हाला पाहायला मिळतील. माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर वरुण सदाशिव देसाई साहेब पाटील साहेब, त्याचबरोबर मान्य श्री दीपकजी खाटेकरे साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती मुरबाड, या सर्वांचं इथे आगमन होणार आहे. अजून काही पाहुणे सुद्धा येणार आहेत आजच्या दिवसामध्ये. या सर्वांचं तुम्हाला इथे चित्र बघायला मिळेल व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं, अतिथीगणांचं, VIPचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 20वा रिसॉर्ट एंडकडून गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाज आहे तो म्हणजे मयुरेश भोईर. एका षटकाकडे धावसंख्या 9, अजूनही 41 धावा करायच्या आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिक्वायर रन रेट 10.20. पहिला चेंडू समोर ऑफर केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जजमेंट चांगलं आहे. एक्सलंट कॅच. हरेश भोईर चूक करत नाहीये आणि पहिल्या चेंडूवर मयुरेशने अजून एक अडसर दूर केलाय. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता. हार्दिक फक्त एकच धाव करू शकला आपल्या संघासाठी. कव्हर्स मधला फटका चांगला होता पण तिथे मात्र एलिव्हेशन मिळालं नाही, ताकद कमी पडली आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये हरीश तिथे मात्र अप्रतिम झेल फिनिश करत असताना दुसरा धक्का लागला मैदानावर. बॅटिंग करत असताना तो म्हणजेच जागमाता रावले संघाला. 8, 7. तर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये केतनने सुरुवात चांगली केली होती. एक चौकार, 2 षटकार, नंतर त्याची विकेट गेली. नंतर बाकी कुठल्या बॅट्समनकडनं एक खास इम्पॅक्ट बघायला मिळाला नाही. पण 5व्या क्रमांकावर याच मयुरेश भोईरने येऊन अप्रतिम बॅटिंग केली. 1 चौकार, 2 षटकार आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावर संघ आपण बघतो की 49 धावसंख्येवर पोहोचलाय. आणि आज मयुरेश भोईर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय की आपली खेळी तो व्यर्थ जाऊ देणार नाहीये आणि तशी आपण गोलंदाजी बघतोय याच्याकडनं. आणि पहिल्या चेंडूवर त्याने काढली विकेट. जनरल ऑलराऊंडर या टीमचा. बॅटिंगसाठी आलाय नवीन फलंदाज साहिल. 9 लॉस ऑफ 2 इन सेकंड पॉवर प्ले. ओहो क्या बात आहे, कापलाय चेंडू. बॅट्समन त्या स्पॉटकडे बघत राहिला. चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाला, कुठे बाहेर निघाला. मॅक्टरविसन डिलिव्हरी. लेग कटर बॉल हलकासा बाहेर निघालाय आणि स्वतः खाली सुद्धा राहतोय. अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवर येत नाहीये आणि पहिलाच निर्धाव चेंडू खेळतोय स्ट्रायकिंग गेला साहिल. पुन्हा मिस टाइम. क्षेत्ररक्षक दूरवर आहे पण थोडासा दूरच राहतो हा चेंडू त्याच्यापासून. तिथे चेंडू लँड होऊन कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगली फेक. गुड थ्रो थेट जीतच्या हातामध्ये. 1000 समाधान. पॉवर प्ले सुरू आहे. 2 पॉवर प्ले आपण बघतोय स्पर्धेमध्ये. एका षटकात मेंटरी पॉवर प्ले आपण बघतो. या ठिकाणी फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. सेकंड पॉवर प्ले जो 20वा रिसॉर्ट एंडकडून हाडला जातो आणि त्या ठिकाणी बघतो की 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. आता एक लॉंग ऑन आहे निहिलसाठी. थोडासा वाईड शिवाय एक डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 3 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. हो इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न. वेध घेतला चेंडूने एसटीचा. अजून एक मोठं यश. जो फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये धावांसाठी ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय, धावा जमवत होता, चौकार मारला होता, त्याची विकेट महत्वाची होती आणि निहिलला सुद्धा तंबूत परतावा लागतंय. एक्झॅक्टली चेंडू स्टंपला जाऊन रश होतोय आणि मोठा धक्का लागलाय. 3री विकेट या संघाची म्हणजे जागमाता रावले संघाची आणि फलंदाज बाद होते आघाडीचा निहिल.
क्या बात आहे, विकेट काढल्यानंतर सेलिब्रेशन बघा, फर्स्ट्रेशन बघा. मयुरेश भोईरचं कौतुकास्पद कामगिरी. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मयुरेशचं बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. रिॲक्शन्स बघा विकेट काढल्यानंतर. खूप स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन यॉर्कर आणि ये देखो सेलिब्रेशन. 2 विकेट्स पॉवर प्लेमध्ये काढल्यात. डॉमिनेटिंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय मयुरेश भोईर. फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे आतापर्यंत या षटकात. चेंज ऑफ पेस होतं, गतीमध्ये परिवर्तन, लिडिंग एज घेऊन चेंडू फ्लाय झाला गलीमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. विकेट डॉट 1 विकेट अँड डॉट अगेन. 5 चेंडू आणि फक्त एकच धाव. काय मोमेंटम शिफ्ट झालाय बघा वाकडा संघाच्या बाजूने. दिवदादा प्रतिष्ठान संघाचे पुरस्कर्ते महेंद्रदादा म्हात्रे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ऑन साईडला प्लेस केलाय तिथे शतशक डीपमध्ये. 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू खेळलाय. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला आणि फक्त एकच धाव समाधान. तर 2 षटकं संपली आहेत. पॉवर प्लेची दोन्ही षटकांमध्ये धावा फक्त आलेत. त्या धावफलकर 11 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघितलं धावसंख्या 7 होती. पेनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या, धावसंख्या 9 झाली. आणि या षटकात फक्त 2 धावेचं षटक मयुरेश भोईरचं. जसं मी उल्लेख केला की मयुरेश भोईरने बॅटिंग खूप सुंदर केली, याच्यात त्रिमात्र शंका नाही. आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ करत असताना त्याने आपल्या संघाची धावसंख्या 20 वैयक्तिक कुठली म्हणजे 49 धावेमध्ये 20 धावाचा मोलाचा वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा त्याने उचलला. आणि आपली खेळी त्याला व्यर्थ जाऊ द्यायची नाहीये हे समोर डोळ्यासमोर ठेवत असताना काय अफलातून गोलंदाजी केली. आणि पॉवर प्लेमध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च करून 2 महत्त्वाच्या विकेट काढल्यात. सलामीचे फलंदाज आपण जर बघितलं तर टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. निहिल 1 चौकार 1 सिंगल 5 धावा. त्यानंतर जीत फक्त 1 सिंगल. त्यानंतर हार्दिक ह्याने फक्त 1 सिंगल. म्हणजेच तिघही जण आपण जर बघितलं तर सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या त्यांनी केली आहे. जेमतेम धावसंख्या. आणि दोन्ही फलंदाज आतापर्यंत 1-1 धावाने अजून खातं उघडलेलं आहे त्यांनी. तर विनंती आहे की आपण जेव्हा ग्राउंडवर एंट्री करतो त्या बाजूला ज्या ठिकाणी गाड्या भरपूर लागल्यात, 4 व्हीलर्स खास करून लागल्यात, कारण आता खास करून VIP गेस्ट आता या ग्राउंडच्या दिशेने या स्पर्धेच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे विनंती आहे की मुख्य एंट्रन्सवर जर कोणाच्या गाड्या असेल तर ताबडतोब रिमूव्ह करा. आयोजकांची सूचना येते, स्वतः जे आयोजक तिथे येत आहेत, कोणाच्या गाड्या असेल तर प्लीज त्यातून रिमूव्ह करायच्या आहेत. प्रमुख उपस्थिती या स्पर्धेत जसा मी मागाशी उल्लेख केला, माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार सन्मान्य कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचं इथे आगमन होईल थोड्याच वेळामध्ये. त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ताफांसाठी जागा करून द्यायची आहे. षटक क्रमांक 3 फुल टॉस चेंडू, नो बॉलचा पंचांचा इशारा. हवेमध्ये चेंडू आहे. केतन चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय त्या ठिकाणी. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे होतील पूर्ण. बोनसची अजून एक धाव. नो +2 ओव्हर द वेस्ट. फुल टॉस चेंडू, पंचांनी सिग्नल केला नो बॉल ओव्हर द वेस्टसाठी. आणि इथे बघायचं या ठिकाणी जीत काहीतरी पंचांशी चर्चा करतोय, काहीतरी त्यांच्याशी इशाऱ्यामध्ये वाद करतोय, बोलतोय. पण पंचांचा मुख्य सिग्नल जो आला तो म्हणजेच नो बॉलचा ओव्हर द वेस्टसाठी. नो बॉल +2, धावसंख्या 14. सुदीप आंबवणे पंचांच्या भूमिकेत स्ट्रायकेंडचे पंच आहेत. त्यांनी सिग्नल केला नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर 3रं षटक जेव्हा सुरू झालं, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झाला तो म्हणजेच करण. आणि पहिल्या चेंडू त्यांनी बीमर टाकला. धावसंख्या 14 आहे. 50 धावसंख्येचा पाठलाग सूर्य मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो श्री जागमाता रावले जो पालघर विभागातला संघ आहे. ऐकायला आपण बघतो की कल्याण डोंबिवलीचा संघ, डोंबिवली ग्रामीणचा संघ, वाकळण. पुढचा चेंडू फ्री हिट बॉल. क्या बात आहे. स्लोअर वन चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, हलकासा चेंडू ब्रश होऊन जातोय निघून पॉईंट दिसलेला. पंचांचा इशारा तो म्हणजेच इथं तो लेग बाईचा. व्यासपीठासमोर काही खेळाडू आणि काही प्रेक्षक रेलिंगवर जोर टाकून उभे आहेत. प्लीज जर रेलिंग सर सांभाळून, जास्त जोर टाकला तुम्हालाच इजा होऊ शकते. रेलिंगवर जास्त जोर टाकू नका. आणि त्या ठिकाणी वायर सुद्धा आहे, त्यामुळे स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यायची आहे. लेग बाईची एक धाव, धावसंख्या 15. 15 लॉस ऑफ 3 इन थर्ड ओव्हर. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावा अजूनही करायच्या आहेत. खूप मोठा स्ट्रगल आहे रावळे संघासाठी, खूप मोठा स्ट्रगल आहे कारण 3 विकेट त्यांनी लवकर गमावले आहेत. पुढचा चेंडू करणचा, फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक. तिथे शतशः डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत मिळेल ती एकच धाव.
साहिलला. मुकेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. मुकेश खेळतो वैयक्तिक 3 वर 4 चेंडूमध्ये. साहिल खेळतो वैयक्तिक 2 वर 3 चेंडूमध्ये. धावसंख्या 16, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर 100, 12.75. 12 ते 13 धावा तुम्हाला आता प्रतिषटकामागे करायच्या आहेत या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट, काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाही. थेट चेंडू विकेट किपर जीतच्या हातामध्ये. मागच्या दोन्ही षटकांमध्ये अक्षरशः डॉमिनेशन बघायला मिळतंय. धावा येत नाहीयेत, डॉट बॉल्स बघायला मिळत आहेत. आणि त्या मुवमेंटला बघतोय की संघ थोडासा दबावाखाली बघायला मिळतोय. तो श्री जागमाता रावले संघ. खूप चांगलं कमबॅक. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज येऊन चेंडू कव्हर करेल करण. सर्व अपकमिंग यंगस्टर, जसं मग अशी इथे जयेश भोसलेने उल्लेख केला. श्री जागमाता रावले संघामध्ये आपण बघतोय सगळे अपकमिंग यंगस्टर. 9 म्हणजे जवळजवळ 10,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेत आहेत. तब्बल 10,000 प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आनंद घेत आहे. चेंडू वाईमध्ये उंच गेलाय. शेतदर्शक लॉंग ऑनला जज करतोय चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे त्याचं, तिथे चूक होणार नाहीये. अप्रतिम झेल आपण बघतोय. केतन म्हात्रेने टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. विकेट करणसाठी एक मोठा धक्का. बरेचसे काही चेंडून बघितले त्या ठिकाणी डॉट खेळला होता. पूर्णपणे फर्स्ट एड झाला होता मुकेश आणि त्या मुवमेंटला मोठा फटका मारायचा होता आणि त्या ठिकाणी तो बाद होतोय. फलंदाज बाद. मैदान सज्ज झालंय, खेळाडू झाले तर तयार. प्रत्येक चेंडूवर उठणार धडाकेबाज प्रहार. जिंकण्यासाठी झुंजणार लावून जीवाचे रान. खेळून जाऊया सगळ्यांनी आणि वडवली गावाचा मान. मुरबाडच्या मातीमध्ये मुंबईकेतचा नाद. वडवलीच्या थँक्यू. 16 लॉस ऑफ 4. दबाव, प्रेशर रावळे संघावर. रवींद्र पाटील आले नवीन फलंदाज मैदानावर स्ट्रायकिंग एंडला. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. लेग ब्रेक होता. लेग कटर बॉल ऑन साइडला पुलचा फटका. चेंडू हवेमध्ये आणि झेल आणि त्या ठिकाणी ड्रॉप. चेंडूच्या खाली परफेक्टली जागा बनवली, पोझिशन घेतली होती. लास्ट मोमेंटला झेल सुटला. जीत थोडासा नाराज होतो एसटीच्या मागून आणि दरम्यान आपण बघतोय त्या ठिकाणी फलंदाज एकच धाव कंप्लीट करू शकलाय. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जेमतेम आपण बघतोय धावफलकावर ती 17 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 33 रन्स टू विन. और चला आपण वळूया व्यासपीठावरती. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन या टीमचे पुरस्कर्ते, नांदिवली डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय महेंद्र दादा म्हात्रे साहेबांचे इथे आपण करूया विशेष सन्मान. सतीश शेळके सरांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया. दीपक दादा प्रतिष्ठान या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय महेंद्र दादा म्हात्रे साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरस्कर्ते म्हणून ओळख आहे महेंद्र दादा म्हात्रे यांची आणि वाकलन संघाला आज त्यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. त्यानंतर स्वप्नीलजी भेरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि स्वप्नील भेरे साहेबांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. सामना देखील सुरू आहे. ओ टू कॉम्बॉक्स प्रसादजी परब सर. थँक्यू रोशन. 12 चेंडू 33 समीकरण. अपील पंचांकडे. सुदीप बंबावणे अजिबात इथे इम्प्रेस होत नाहीये. पंचांचा इशारा येतो की बॅटची एज लागून चेंडू निघून गेलाय. दोनही पंचांकडे आता लक्ष असेल. दोन्ही पंच एकत्र येऊन रिकन्सिलेशन करतील. बघा मुख्य पंचांना डाऊट आहे म्हणून मुख्य पंच स्ट्राईक एंडच्या पंचांकडे जात आहेत कारण त्यांनी सांगितलं की बॅटची कुठेतरी एज आहे. दोन्ही पंच एकत्र येतात. बघूया ऍक्शन मध्ये नक्की काय घडलं होतं. केतनचा हा चेंडू लाऊडली अपील केलं होतं. लाऊड अपील केलं होतं. केतन जो या कॉन्फिडंटने अपील करत होता पंचांना त्याने निश्चितच प्रेशराईज केलं विकेटसाठी LBW साठी आणि पंचांनी स्पष्ट नकार कळवलेला आहे. रिकन्सिलेशन केलं मुख्य पंचांनी स्ट्राईक एंडच्या पंचांकडे जाऊन आणि त्या ठिकाणी बघतो की चेंडू एक धावेमध्ये निश्चित मिळते. या चेंडूवर धावसंख्या झाली ती 18 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची अजूनही गरज आहे.
शून्यातनं जग निर्माण केलंय वाकळण संघाने. बघितलं जर आपण तर सुरुवातीला धावा नव्हत्या त्यांच्याकडे, विकेट्स गमावले होते त्यांनी, पण मयुरेश भोरने अप्रतिम बॅटिंग केली मैदानावर. वेगवान चेंडू खोदून काढला, सेमी हेलिकॉप्टर शॉट. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत दोन प्रयत्न सुरू आहे. चेंडूची वेग स्ट्रायकिंगला होईल, थोडासा कॅज्युअल अप्रोच आणि त्याचा फायदा उचललाय. आखो में इशारा. 2 फलंदाज आता मात्र धावासाठी जे स्ट्रगल करतायत आणि कन्फर्म आपण बघतो त्या ठिकाणी 2 धावा वेगाने पूर्ण सुद्धा करतायत. कॉन्फिडेंट बघायला मिळतात रनिंग विकेटमध्ये. 10 चेंडू आणि अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही दूर आहे, पण बघायचं या मुवमेंटला बॅट्समन एकदा सेट झाल्यानंतर कशा प्रकारे ते आक्रमण करतील मैदानावर वाकड्या संघाच्या गोलंदाजाच्या विरोधात. केतन राऊंड विकेट, सेकंड स्पेल द्यायचा केतनचा. यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढलाय, ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर करेल. 2 प्रयत्न सुरू आहे आणि 2 पुन्हा पूर्ण. सिंगल डबलच्या माध्यमातून सुद्धा सामना जिंकू शकतो हा सध्या विश्वास बघायला मिळतोय दोन्ही बॅट्समनमध्ये. त्यांना माहिती आहे की केतन म्हात्रेचं हे षटक पूर्ण झाल्यानंतर शेवट षटकामध्ये आपण निश्चित चान्स घेऊ शकतो, पण इथे मात्र प्रत्येक चेंडू आपल्या धावा घेणं गरजेचं आहे. स्कोर धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवट षटकामध्ये दबाव येणार नाही, प्रेशर येणार नाही. तो प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा. बॅक टू बॅक 2 डबल्स. स्ट्राईक एंडला साहिल. चेंडू वेगवान होता, बाहेर निघतोय थेट विकेट किपरकडे. जेवढी अपेक्षा होती साहिलला तेवढा चेंडू बाउन्स होत नाही किंवा टप्पा पडला तर तेवढा चेंडू वर येत नाहीये. बघू शकता हा हलकासा लेग कटर बॉल, राऊंड विकेट, अँगल होऊन चेंडू बाहेर निघतोय आणि थेट जीतच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 8 चेंडू शिल्लक आहे, अजूनही करायचे तर 28 धावा. पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये वाईडिश लॉंगला येतोय, चेंडू कव्हर करेल. थोडासा फंबल, खराब फिल्डिंग. हाताला चेंडू स्पर्श होऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. मोमेंटम शिफ्ट झालाय की काय, सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार. बाहेर. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि करायचे ते 24 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रयत्न सुरू आहेत. मगाशी मी उल्लेख केला की केतनच्या समोर जर फलंदाजी करायची असेल तर धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सिंगल डबल का होईना पण धावा घ्याव्या लागतील. आणि फायनली एक पण चौकार सुद्धा आला त्या ठिकाणी आलाय. धावसंख्या 26. वेगवान चेंडू, प्रचंड वेग. स्टंपच्या मागे उमेश आला, चेंडू तिथे कव्हर केला. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 26. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायच्या त्या 24. खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत आणि 4 षटकांसाठी बरोबर आपण बघतोय की जवळजवळ 15 मिनिटाचा वेळ त्यांनी घेतलाय गोलंदाजी करत असताना. केतनने वैयक्तिक आपण जर बघितलं तर मैदानावर 16 धावा कुठल्या आपल्या बॅटमधून. जीतचा काय एवढा खास इम्पॅक्ट बघायला मिळाला नाही. जीतचा 1 डबल, 3 सिंगल, तो वैयक्तिक 5 धावा. निशांतच्या बॅटमधून धावा आल्याच नाही. सनी वैयक्तिक 3 धावा. मयुरेश भोईरने ज्याप्रमाणे बॅटिंग केली 20 धावा त्याच्या एकट्याच्या डबल फिगरमध्ये. त्यानंतर प्रीत, उमेश, हर्ष प्रत्येकी त्याने एक धावा इथे अंकित केली. पण गोलंदाजीमध्ये आपण जे बघतोय केतनची 2 षटकं त्याने धावा खर्च केले ते 19 आणि 1 विकेट त्याने काढली. मयुरेश भोईरचा इम्पॅक्ट बघा, 1 षटक टाकलं पॉवर प्लेचं, 2 धावा खर्च करून 2 विकेट्स त्याने काढल्या. त्यानंतर करणे सुद्धा खूप चांगला इम्पॅक्ट, खूप चांगला इकॉनॉमिकल षटक, अवघ्या 6 धावांचं षटक टाकत असताना 1 विकेट त्याने काढली. पण आपण बघतोय की सामना आता शेवटच्या षटकामध्ये आलाय, त्या ठिकाणी 24 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. तुषार शंकर शिंगोळे आपणास विनंती, आपण लवकरात लवकर योगेश अधिकारी यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. पाहुण्यांची येण्याची आता वेळ झालेली आहे, तयारी सुरू आहे त्यांच्या स्वागताची. जसं मी उल्लेख केला आज विशेष उपस्थिती, विशेष अतिथी या स्पर्धेसाठी येत आहेत. माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार सन्मान्य कपिल मोरेश्वर पाटील साहेब, वरुण सदाशिव पाटील साहेब, मान्य श्री दीपकजी खाटेकरे साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती मुरबाड, या सर्व मान्यवरांचं आगमन इथे होणार आहे. 6 चेंडू 24 धावा. बॉलिंग मार्कवर जीत भोईर नेण्या षटकामध्ये, जो एक लेफ्ट आर्म बॉलर आहे. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू जीत. स्ट्रायकिंग एंडला रवींद्र पाटील. पहिला चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, किती लांब गेलाय बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट चांगली आहे, एक्सलेंट कॅच. चेंडूवरची शेवटपर्यंत नजर आणि अप्रतिम टिपलेला हा झेल आणि फलंदाज बाद. रवींद्र पाटील बॅक टू डगआउट. जीत भोईरला पहिल्याच चेंडूवर मिळालं यश. बघू शकता हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन द राईज मारला.
आणि लॉंग ऑफला स्क्रीनच्या समोर जेल फिनिश केलाय फलंदाज बाद. तसा पण मगाशी उल्लेख केला, ज्यांची आपण इथे वाट बघतोय आणि त्यांच्या येण्याने मात्र हे व्यासपीठ फुलून जाईल, हे व्यासपीठ गजबजून जाईल, त्याचा मी उल्लेख केला की आज त्यांची विशेष उपस्थिती मला पाहायला मिळणार आहे. माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार सन्मान्य कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा ताफा, यांच्या गाड्याचा ताफा तुम्हाला बघायला मिळतो. ते येतात इथे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं स्वागत इथे होतंय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. स्वागत करतोय तर म्हणजेच गोरसई ब संघ सुद्धा स्वागत करतोय कपिल पाटील साहेबांचं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्मान्य कपिल मोरेश्वर पाटील साहेब, माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार साहेबांचं आगमन होतं या ठिकाणी. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणात त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत या अत्यंत मानांकित, प्रतिष्ठित, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा धडाकेबाज चषक वडवली 2026 मध्ये. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वरुण सदाशिव पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना ग्राउंडच्या मध्ये रंगलाय. आता शेवटचे चेंडू जे शिल्लक आहे ते 5 आणि करायचे ते 24 धावा. मी बघतोय स्क्रीनवर कपिल मोरेश्वर पाटील साहेब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपण भिवंडीमध्ये बघतो. आणि ती सर्व टुर्नामेंट ती बाईकची असते, सर्व बाईकचं प्राइज असतं. A1 जोडी यांचा मी निश्चित उल्लेख करेन, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट सध्या आपण आता ग्राउंडच्या जे आतमध्ये लक्ष टाकूया. वरुण पाटील फाउंडेशन प्रेझेंट चिरोबा कोनगाव येथे तुम्ही स्पर्धा बघणार आहात 17 मार्च ते 22 मार्च आणि तब्बल 13 लाखाचं पारितोषिक आहे. रनरअप संघासाठी 7 लाखाचं पारितोषिक आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीणसाठी कार आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉनसाठी सुद्धा कार आहे. 2 कार तुम्हाला बघायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी सुद्धा तुम्ही बघू शकाल एक बाईक. लॉफ्टेड स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय थ्रू द कव्हर. सीमारेषे बाहेर जाईल, 2 टप्पे घेऊन सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. चार चेंडू अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. कॉन्फिडेंटली हा चौकार आपण बघतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला साई प्रसाद घरजच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. निर्धावताचे चेंडू आणि आता मात्र म्हणून की फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे 3 चेंडूंची. सामन्यावर शिक्कामोर्तब जवळजवळ केलंय. 3 चेंडू 20 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अत्यंत मानांकित आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा. तब्बल 51 वर्ष या क्रिकेट स्पर्धेला झाली आहेत. यावर्षी आपण 51 वर्षांमध्ये पदार्पण करत आहोत. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा. पुन्हा इनसाइड आउट इथे शतक डीमध्ये आता ठेवलाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, त्यामुळे जेमतेम एकच धाव मिळते साई प्रसादला. वर्षभर या क्रिकेट स्पर्धेची वाट बघितली जाते. मुरबाडकरांसाठी मुरबाडच्या तालुक्याचा हा वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे या स्पर्धेची 3री रजनी रंगली आहे. खूप चांगली विद्युत प्रकाश होता मध्ये क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइड पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय निघून. शेवट गोड करायचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. सीमारेषे बाहेर उत्तुंग धडाकेबाज षटकार. तो 1 आणि करायचे ते 13 धावा. साहेबांच्या मातीसाठी नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला गोरसई ब संघ बघायला मिळणार खेळत असताना. ऑन ड्राईव्ह आणि 12 धावेनी सामने ते जिंकलेला आहे. अभिनंदन. दीपदादा प्रतिष्ठान वाकळण डोंबिवलीचा हा संघ जो या सामन्यामध्ये विजयी होतोय आणि 12 धावेच्या फरकाने सामने ते जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच अंश 11 चिरनेर आणि स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती गोरसई बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
तुम्ही बघताय स्क्रीनवर ज्या संघाचे पुरस्कर्ते महेंद्र म्हात्रे यांना तुम्हाला बघायला मिळालं. धावसंख्या 37 धावा आणि ही आहे मॅच समरी. महेश भोयर अप्रतिम बॅटिंग, नॉट आउट राहिला, 7 चेंडूत 20 धावाचं योगदान. केतन म्हात्रेने सुरुवात विस्फोटक केली, 4 चेंडूत 16 धावा त्याने कुठल्या. जीत भोयर 10 चेंडूत 5च धावा. सनी म्हात्रे 2 चेंडूत 3 धावा.